हा बसवेश्वर कॉलेज लातूर या ठिकाणी इयत्ता 12वी उत्तीर्ण झाला। त्याने या ठिकाणी समोर यायचं आहे। ओंकार सदाशिव अवधूत तो जर उपस्थित आहे, ओंकार आहे, त्याचे आई वडील असतील तर कृपया त्यांनी समोर यावं। आपल्या मुलाचा सन्मान आपल्या समवेत होत आहे। या ठिकाणी मी आदरणीय घोरे सरांना विनंती करतो की ओंकारला सन्मानित करावं, पुष्पगुच्छ देऊन त्याचं यथोचित बक्षीस देऊन त्याला सन्मानित करावं। त्याची आई देखील उपस्थित आहे, आईलाही सन्मानित करावं। बसवेश्वर कॉलेज लातूर या ठिकाणाहून तो 12वी उत्तीर्ण झाला। तिसरी विद्यार्थिनी कुमारी मयुरी भाऊसाहेब अवधूत, भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय भोसरी पुणे या ठिकाणी ती इयत्ता 12वीला होती आणि अवधूतवाडीतून पुन्हा तिला 12वी मध्ये पहिला येण्याचा मान मिळाला। 70% गुण घेऊन ती या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे। ती या ठिकाणी उपस्थित नाहीये, तिचे आई वडील उपस्थित नाहीत, तिचे चुलते उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या मयुरीचा सन्मान स्वीकारावा। सन्माननीय मुंडे साहेबांना विनंती आहे की मयुरीचा सन्मान तिचे चुलते रावसाहेब अवधूत यांच्याकडे सुपूर्द करावा, अशी मी मुंडे साहेबांना विनंती करतो। साहेब, मार्क जरी तुम्हाला 12वी मध्ये 59, 60, 70 दिसत असले तरी सगळ्यांना माहिती आहे 12वी मधला विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला लक्ष देत नाही। त्याला इंजिनियर व्हायचं असतं, त्याला डॉक्टर व्हायचं असतं, म्हणून नीट आणि सीईटी याकडे त्याचं लक्ष असतं आणि म्हणून तुम्हाला टक्केवारी या ठिकाणी थोडीशी कमी दिसते। जरी मागे पडलेले असले तरी त्यांच्यासाठी 4 ओळी। मागे पडलो आज जरी मी 12वी मध्ये गुण कमी पडले काही हरकत नाही। मागे जरी पडलो आज मी हा माझा अंत नाही। मागे जरी पडलो आज मी हा माझा अंत नाही। पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही। पुन्हा मी नव्याने उभारी घेऊन 12वी मध्ये कमी मार्क पडले तरी काही फरक पडत नाही, पुढे आणखी जाण्याचा प्रयत्न करेल। अशा प्रकारचे हे गुणवंत आदरणीय देशमुख साहेबांना आवर्जून सांगावंसं वाटतं, आरटी देशमुख सरांना आवर्जून सांगावंसं वाटतं, ही केवळ मुलं गुण घेणारी नाही, गुणवंत नाही तर गुणवंताबरोबर गुणवान सुद्धा तितकीच आहे। नुसतं गुणवंत होऊन उपयोग नाही, गुणवानही झालं पाहिजे। या वाडीच्या मातीतली मुलं ही गुणवान आहेत। आदरणीय तांबारे साहेबांना देखील मला सांगावंसं वाटतं, तांबारे साहेब, आमच्या गावामध्ये तंबाखू गुटखा काही मिळत नाही, कारण तुम्ही व्यसनमुक्तीचं काम करता। तुम्हाला समोर टपरी दिसते, ती दुधाची टपरी आहे, दुधाची टपरी आहे। गावामध्ये टपरी नाही, व्यसनमुक्त गाव आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। यानंतर एटीएससी या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या अवधूतवाडीतून फक्त एकच मुलगी त्या परीक्षेसाठी बसली होती, ती म्हणजे अर्पिता रावसाहेब अवधूत, जी प्रशा गौड या ठिकाणी आता 7वीच्या वर्गामध्ये शिकणारी। ज्यावेळी तिने एटीएससीचा फॉर्म भरला त्यावेळी जवळ कुठेही सेंटर मिळालं नाही, म्हणजे जवळ सेंटर नव्हतं। जवळपासच्या 5-25 शाळा एकत्रित केल्या आणि एक सेंटर केलं, ते होतं आळणीला, उस्मानाबादच्या जवळ। आणि इथून परीक्षेला ती गाडीवरती तिथं गेली आणि एवढ्या सगळ्या 25 शाळेतील मुलं तिथं होती। त्या 25 शाळेतील मुलांमध्ये तिनं केंद्रात 2रा क्रमांक पटकावला। खूप खूप अभिनंदन, जोराने टाळ्या वाजल्या पाहिजे। 300 पैकी 232 गुण घेऊन तिनं आळणी केंद्रातून द्वितीय येण्याचा मान मिळवला। तिला देखील या ठिकाणी सन्मानित करावं। मी देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तिचा सन्मान करावा। अर्पिता रावसाहेब अवधूत, आई आणि तिचे वडील दोघांच्या समवेत तिचा सन्मान होत आहे। सन्मान संपन्न झालेला आहे। पाहुण्यांना आणि आजच्या अध्यक्षांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की साहेब, तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं ते केवळ 10वी 12वी एटीएससी याच्याही आम्ही पुढे आहोत, हे मला आवर्जून सांगायचं आहे। कालच्या
नीट परीक्षेमध्ये सुद्धा एवढं छोटं गाव फक्त 2 वेळेत इकडे गोळ इकडे गोळ संपली घर गाव संपलं एवढं असताना सुद्धा एवढी लोकसंख्या कमी असताना सुद्धा गुणवंत विद्यार्थी आमच्या या गावामध्ये घडतायत। नीटच्या परीक्षेमध्ये कुमारी श्वेता बालाजी अवधूत हिनं 332 गुण घेऊन यश संपादन केलेलं आहे। ती उद्या निश्चित एक दिवस डॉक्टर होणार आहे। या ठिकाणी श्वेता अवधूत उपस्थित आहे। श्वेता अवधूतचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात यावा। मला वाटतं श्वेता अवधूत दिसत नाहीये, तिचे वडील बालाजी अवधूत या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आदरणीय जाधव साहेबांना विनंती करतो की बालाजी अवधूत कडे श्वेता अवधूतचा या ठिकाणी सन्मान द्यावा, जिने 332 गुण घेऊन यश संपादन केलेलं आहे। अशा प्रकारची श्वेता अवधूत भावी डॉक्टर होणार आहे। यानंतर श्रेया सिद्धेश्वर अवधूत विद्या आराधना लातूर या ठिकाणी जिने क्लास केला, तिचे मार्क ऐकल्यानंतर तुम्ही चकित व्हाल। अवधूतवाडी सारख्या या गावामध्ये राहून एवढे मार्क मिळवणं सोपी गोष्ट नाही। ज्या श्रेयानं इयत्ता 10वी राजर्षी शाहू विद्यालय गौर मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकली आणि 11वीला सायन्सला गेली आणि 11वीला सायन्सला आरपी कॉलेजला गेल्यानंतर 12वी झाली आणि विशेष मला आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटते ती म्हणजे आरपी कॉलेजमध्ये 12वी मध्ये पहिली आली। सायन्स विभागामध्ये पहिली आली ही साधी सोपी गोष्ट नाही। जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते ते सुद्धा मागे राहिले आणि मराठी माध्यमाची ग्रामीण भागातील मुलगी त्या कॉलेजमध्ये पहिली येते म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये। तिचं एवढंच यश नाही तर तिने आताच्या नीटच्या परीक्षेमध्ये तब्बल 600 गुण प्राप्त केलेले आहेत। ती भावी डॉक्टर आहे। तिचाही या ठिकाणी आई वडिलांचा समवेत सन्मान व्हावा। मी आरटी देशमुख साहेबांना विनंती करतो की श्रेयाचा तिच्या आई वडिलांसमवेत या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि योग्य यथोचित बक्षीस देऊन तिचा सन्मान करावा। अशी गुणी लेकरं जन्माला येणं म्हणजे आई वडिलांचं भाग्य असतं। गुणी आणि गुणवंत मुलं जन्माला अशा प्रकारची येणं हे एक पुण्याचा भाग असतो। या ठिकाणी या श्रेयाचा सन्मान झालेला आहे। यानंतर पाहुण्यांना पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं आम्ही 600च्या सुद्धा पुढे गेलो, आम्ही 600च्याही पुढे गेलो, 600ला ओलांडलं। आदित्य गोवर्धन अवधूत हा राजर्षी शाहू विद्यालय लातूर की लातूरला शाहू कॉलेजमध्ये नंबरच लागत नाही। लातूरला जर शाहू कॉलेजमध्ये नंबर लागायचा असेल तर 10वी मध्ये 100% गुण असावे लागतात। एवढी सोपी गोष्ट नाहीये। त्या शाहू कॉलेजमध्ये प्रवेशच मिळवणं सोपं नाहीये। त्या कॉलेजमध्ये आमच्या अवधूतवाडीतला एक मुलगा शिकला आणि तो शाहू कॉलेज मधला पहिला विद्यार्थी आहे। त्याचाही या ठिकाणी यथोचित सन्मान व्हावा आणि त्यानं त्या शाहू कॉलेजमध्ये राहून तब्बल 615 गुण मिळवले कालच्या नीटच्या परीक्षेमध्ये। त्याचाही सन्मान व्हावा, त्याचे आई वडिलांच्या समवेत त्याचा सन्मान व्हावा। मी आदरणीय तांबारे साहेबांना विनंती करतो की आदित्यचा त्याच्या वडिलांसमवेत या ठिकाणी यथोचित सन्मान करावा, पुष्पगुच्छ आणि यथोचित बक्षीस देऊन त्याचा सन्मान करावा। सन्माननीय तांबारे सर हे आदित्यचा सत्कार या ठिकाणी करत आहेत। सर्वाधिक गुण घेऊन हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला, 12वी तो डॉक्टर आहे आणि अशा प्रकारचे हे डॉक्टर अवधूतवाडीतून निर्माण व्हायला लागले ही अतिशय चांगली गोष्ट आहे। डॉक्टर साहेब आणि सर्व पाहुणे यांना पुन्हा मला आवर्जून सांगायचं आहे, हे जे तुम्ही 3 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थ्यांचे गुण बघितले हे आमचं मेडिकलच्या क्षेत्रामध्ये किंवा मेडिकलच्या उंबरठ्यावरती ही मुलं उभी आहेत। उद्या मेडिकलला जाणार आहेत, मेडिकलच्या उंबरठ्यावरती उभी आहेत। पण डॉक्टर साहेब मला याच्या पुढे जाऊन सांगायचंय की या अगोदरच मेडिकल मध्ये प्रवेश करणारी सुद्धा मुलगी आमच्या गावातच आहे।
की जी वैष्णवी सुनील अवधूत BHMS वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणी गेली 2 वर्ष झालं मेडिकलचं शिक्षण घेते. ती आमच्या गावातील पहिली डॉक्टर आहे. गावातील पहिली डॉक्टर आहे. या ठिकाणी जर ती उपस्थित असेल आहे उपस्थित तिनं समोर यावं. तिचे आई वडिलांनी देखील समोर यावं. आपल्या गावातली पहिली डॉक्टर झालेली मुलगी आहे आणि तो सन्मान आपल्याला मिळतोय हे आपलं भाग्य आहे. नुसतं भाग्य नाही तर परम भाग्य आहे. कारण अशा प्रकारचा सन्मान आणि पहिली डॉक्टर म्हणून मिळणारा सन्मान हा अभावाने मिळतो. म्हणून त्यांचा या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मधुकररावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या भावी डॉक्टरचा सन्मान करावा. या ठिकाणी मधुकररावजी देशमुख साहेब सन्मान करत आहेत. या ठिकाणी वैष्णवीचा सन्मान होत आहे. हॅलो नंतर फोन करतो का थोडे काम. यानंतर मनोगत